आज आपण स्वामींची ब्लेसिंग घेतोय. दत्तगुरु 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 श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी आज चांगली ब्लेसिंग द्यावं. स्वामी माझ्या सोल परिवाराला चांगली ब्लेसिंग द्या. स्वामीचं काढा रे. एक हे बघा मठाचं पण काढालं. वा सुंदर काढाले. घ्यायचं नाही म्हटलं काढ सुंदर येतात. हे बघा स्टार वरचं. वा वरचं पण काढायचं. हे बघा बघा आज स्वामी समर्थांचं आहे. हे बघा स्वामी बघा स्वामी आपोआप कार्ड पडलं होतं. हे बघा 7 नंबर. स्वामी हा स्पिरिच्युअल नंबर म्हणजे केतूचा नंबर. हां स्वामी समर्थांचं कार्ड. स्वामीने हे बघा स्वामी स्वतः आपोआप कार्ड पडलेलं. स्वामी समर्थ आले दर्शन द्यायला. बघा स्वामी समर्थ तुम्हाला दर्शन देत आहेत म्हणजे तुम्ही स्वामी समर्थ. हे बघा हे कनेक्ट होत आहे. तुम्ही स्वामी समर्थांशी कनेक्ट होत आहे. ऑलरेडी तुमचं कनेक्शन असेल पण स्वामी समर्थांची तुम्ही हे बघा. आता हे कार्ड म्हणजे हे मंदिरात पण जाऊ शकता. सेलिब्रेशन पण असतं म्हणजे आज गुरुवार आहे. आपण मठात जाणार. आता मी तर जाऊन आले स्वामी समर्थांच्या मठात. आज गुरुवार होता. हे बघा तुम्ही मठात पण जाऊ शकता स्वामींच्या. हे देवळाचं कार्ड मठात जाल स्वामी समर्थांच्या. स्वामी समर्थांनी बघा सुंदर ब्लेसिंग दिली आहे. हे बघा हे पण कार्ड. हे बघा हे आपलं कार्ड पित्रांचं पण येतं. हे बघा पित्रांचं कार्ड पण येतं. पित्रांचं पण येतं. देवाशी पण कनेक्ट होत आहे म्हणजे पित्र तुमच्या देवांना सांगतायत तुम्हाला भरपूर आशीर्वाद द्यायला. तुमची कामं होऊ दे असं सांगतायत पित्र. बघा पित्रांचं कार्ड आहे आणि देवाशी पण कनेक्ट होत आहे. बघा हे मधलं म्हणजे तुम्ही एकदम देवाशी कनेक्ट होत आहे. बघा देव तुम्हाला आशीर्वाद देतो आहे. हे बघा म्हणजे नाईट ऑफ सॉर्ट्स आले. नाईट ऑफ सॉर्ट्स. हे बघा नाईट ऑफ सॉर्ट्स म्हणजे पॉवर. एक देवी तुम्हाला पॉवर देते सगळं काम. हे बघा हे एक निगेटिव्ह ह्याचं कार्ड आलं आहे. बघा एक देवी आय थिंक डेव्हिल एनर्जी असेल आपल्या घरात असते. निगेटिव्ह एनर्जी थोडीशी असते आपल्या घरात. मग हे बघ त्याच्यासाठी हे बघा एक पॉवर देते देवी आपल्याला. शक्ती देते देवी तुम्हाला. आणि ते जलदगतीने बघा जलदगतीने काहीतरी तुमच्याकडे येऊ पण शकतं कारण हॉर्स आहे. जलदगतीने येतो आहे म्हणजे जलदगतीने काहीतरी तुम्ही कुठच्या तरी कामाला जात आहे काम करायला किंवा काम कराल जलदगतीने कोणतं तरी तुम्ही किंवा तुमच्याकडे किंवा ऑपॉर्च्युनिटी पण येऊ शकते. पण त्याला तुम्ही हे करणार तुम्ही व्यवस्थित हे करणार. बघा नाईट ऑफ सॉर्ड म्हणजे एक पॉवर लढणार त्याच्याशी तुम्ही सुंदर. हे बघा हे कार्ड आलं आहे. हे बघा आपल्याकडे एक डेव्हिलचं कार्ड आलं आहे. निगेटिव्ह एनर्जीचं. निगेटिव्ह एनर्जी असल्यामुळे आपल्या घरामध्ये कसं हे स्ट्रेस असतो थोडाफार. या ट्रेसमध्ये होता तुम्ही निगेटिव्ह एनर्जीच्या वगैरे किंवा तुमच्यावर कोण काय. हे बघा हे 5 नंबरचं कार्ड आहे. 5 नंबर म्हणजे बुधाचं कार्ड म्हणजे बुधाचं कार्ड आहे. बुद्ध पण चांगलं होऊ शकतं. नाही बघा या निगेटिव्ह एनर्जीमुळे ही लोक आपल्यावर काय ना काय घरामध्ये असतं आपल्यामध्ये थोडंफार भांडणं किंवा हे. अच्छा पित्रांचं कार्ड आहे म्हणजे आपल्या घरामध्ये पितृदोष पण असू शकतो. वास्तुदोष पण असू शकतो. त्याच्यामुळे घरात रिलेशनशिप खराब होतात. शेजाऱ्यांवर भांडणं होतात. काय नाही का असतं मग तेव्हा ती लोक आपल्यावर काय ना काय ब्लॅक मॅजिक हे ते चालू असतं. मग ह्या बर्डनमध्ये तुम्ही होता. हे बर्डनमधून तुम्ही आता बाहेर पडणार आहात. आणि तुम्ही आता बघा म्हणजे बघा हे थर्ड पार्टी आलं आहे. म्हणजे थर्ड पार्टी आलं म्हणजे बघा निगेटिव्ह एनर्जी असल्यामुळे तुमच्या आयुष्यात थर्ड पार्टी असतं. मून आता मूनचं हेच झालं आहे. आपल्या अमावस्या झाली येते म्हणजे हे थर्ड पार्टी आहे. म्हणजे थर्ड पार्टीने तुमच्या आयुष्यात भरपूर काही प्लॅन केले होते तुमचं वाईट करण्यासाठी. मग ते आता सगळं तुमचं रिलीज होतं आहे. हे बघा सणचं कार्ड आलं आहे. सण आलं आहे म्हणजे हे सण म्हणजे 1 नंबर म्हणजे सण म्हणजे काय करतो आपल्या आयुष्यातून सगळं मागचं हे करून न्यू बर्थ होतं आपल्याकडे. मग तुम्हाला नेम फेम भेटू शकतं. चांगला नेम फेम भेटणार आहे. चांगल्यात ग्रोथ होणार. तुम्हाला नेम फेम भेटू शकतं. तुम्ही काहीतरी चांगलं क्रिएटिव्ह कराल. नेम फेम. हे बघा आता पेंटिकल आलं आहे. 6 ऑफ पेंटिकल. 6 म्हणजे लक्ष्मीचा नंबर आणि आज गुरुवार. आज 6 नंबर लक्ष्मी पण घरात येऊ शकते. बस 6 ऑफ पेंटिकल. हे पण पित्रांचं पण कार्ड आहे. पित्र पण आशीर्वाद देईल किंवा देवी तुम्हाला चांगली काहीतरी तुम्हाला मनी देईल किंवा तुम्ही आज गुरुवार आहे कोणाला दानधर्म पण करू शकता. तुम्ही कोणाला दानधर्म करता देव तुम्हाला काहीतरी देत असेल मनी किंवा लक्ष्मीला 6 नंबर आहे येऊ शकतो. हे बघा तुम्ही हे पेज ऑफ वॉन्ड्स. पेज ऑफ वॉन्ड्स म्हणजे हे बघा इथे ग्रोथ म्हणजे तुम्ही नव्याने काहीतरी
करताय, नव्याने काहीतरी क्रिएट करताय तुम्ही नव्याने क्रिएट करताय. म्हणजे स्वामी तुम्हाला आशीर्वाद देत आहे की तुम्ही क्रिएट करा आणि ते सगळं ग्रो होण्याचं तुम्ही वाट बघताय. बघा इथे हे फुटलं म्हणजे ग्रो तुम्ही जो क्रिएट केलं आहे ते चांगलंच हे व्हायला पाहिजे. जे तुम्ही काय करताय काम त्यात ग्रो व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही वाट बघताय. म्हणजे मनी मिळालं त्याच्या रिगार्डिंग तुम्हाला फायनान्स वगैरे मिळालं पाहिजे याची तुम्ही वाट बघताय. सगळीकडे ग्रो करताय तुम्ही. बिझनेस तुमचा काय असेल तो. म्हणजे हे बघा एस ऑफ कप्स आले, पेज ऑफ कप्स आणि एस ऑफ कप्स. एस ऑफ कप म्हणजे देवाचाच आशीर्वाद आहे. म्हणजे तुमचे सगळे मॅनिफेस्टेशन पूर्ण होणार. देव तुमचं सगळं मॅनिफेस्टेशन पूर्ण करतोय. एक देवाकडनंच तुम्हाला आशीर्वाद मिळतो. म्हणजे तुमचं मॅनिफेस्टेशन म्हणजे फायनान्स, करिअर सगळं तुमचं चांगलं होतं. रिलेशनशिप वगैरे हे बघा देवाशी कनेक्ट होत आहे तुम्ही. परत किंग ऑफ सॉर्ड म्हणजे बघा आज गुरुवार आहे. बघा स्वामींनी तुम्हाला इथे आशीर्वाद दिला आहे. आज गुरुवार, आज दत्तगुरूंचा वार पण आहे. बघा दत्तगुरू पण तुम्हाला ब्लेसिंग देत आहेत. बघा आज दत्तगुरूचा वार आहे. दत्तगुरू पण तुम्हाला ब्लेसिंग देत आहेत इथे. हे बघा दत्तगुरू आज गुरुवार आहे. विष्णूचा वार आहे. बघा विष्णू पण ब्लेसिंग देत असेल. विष्णूचा पण वार आहे आज गुरुवार. म्हणजे सगळ्यात देवांना आपण हे करतो. शंकर हे ते बघा शंकराची पण ब्लेसिंग आहे आपल्याला. हे बघा शंकराची ब्लेसिंग आहे. बरं बघा टेम्परन्सचं कार्ड आलं आहे. टेम्परन्स म्हणजे काय, म्हणजे तुम्ही ह्या भूमिकेत येऊ शकता. म्हणजे डायरेक्ट देवी तुम्हाला हार्टचक्र तुमचं ओपन करते, क्राऊन चक्र हे करते. म्हणजे आता नवरात्र पण चालू आहे आज कालपासून गुप्त नवरात्र चालू झाली. म्हणजे हे बघा हे देवीचं पण कार्ड आलं. म्हणजे देवी तुमच्या पाठीशी उभी आहे. कळलं. म्हणजे देवी तुम्हाला ही शक्ती देणार आहे. ह्या शक्तीमध्ये जाणार आहे स्पिरिच्युअल मार्गाने. देवी तुम्हाला सगळी तुमची कामं करते, हार्टचक्र ओपन करते. म्हणजे देवी तुम्हाला सगळी पॉवर देते. बघा आता देवीने बघा ही किंग म्हणजे ही किंगची एक पॉवर दिली आहे देवानी तुम्हाला. म्हणजे एक शंकर इथे उभा आहे आणि काली माता तुम्हाला ही पॉवर देते. बघा काली माता पण ही तुम्हाला पॉवर देते. तुम्हाला ह्या रूपात आणते काली माता. तुम्ही जी ह्या डेव्हिलमुळे कुठे गेलं डेव्हिलचं कार्ड कुठे गेलं. त्या डेव्हिलच्या कार्डमध्ये तुम्ही जे टेन्शनमध्ये होता ते टेन्शन तुमचं मूव्ह होणार आहे. टेन्शन सगळं तुमचं जाणार आहे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये येणार आहे. टेम्परन्समध्ये ह्या एनर्जीत येणार तुम्ही. टेम्परन्स म्हणजे तुमच्या आयुष्यात एक बॅलन्स येतो आहे. देवाशी कनेक्ट होत आहे तुम्ही. स्पिरिच्युअल मार्गावर जात आहे तुम्ही हे करून. हे 14 नंबरचं कार्ड आहे. बघा 14 नंबरचं कार्ड आहे. म्हणजे 14 4 आणि 5 म्हणजे 5 नंबर म्हणजे हा बुद्धाचाच नंबर. बुद्ध स्ट्रॉंग होते. आज 6 आणि 7. आज बघा आज 16 तारीख आहे. 16 म्हणजे 7 नंबर. बघा 7 नंबरच आहे. केतूचं पहिलंच कार्ड केतूचं आलेलं म्हणजे स्वामीच आले. म्हणजे तुमचा केतू चांगला होतो आहे. इथे देवळाचं कार्ड आहे. म्हणजे बघा इथे तुमचा राहू चांगला होतो आहे. तुमचं राहूचं कार्ड आहे. आणि इथे बघा हे 9 नंबर म्हणजे तुमचा मंगळ पण चांगला होतो आहे. फायर एनर्जी म्हणजे मंगळ पण तुमचा चांगला होतो आहे. मंगळाचं कार्ड आहे मंगळचं. आणि बघा हे 18 नंबर कार्ड आहे. 18 म्हणजे इथे पण हे बघा हे 18 नंबर म्हणजे 18 म्हणजे 9च नंबर म्हणजे तुमचा मंगळ खूप स्ट्रॉंग होतं आहे हे करून. हे बघा हे 15 नंबरचं का 5 आणि 1 6 हे पण ह्याचंच हे आलं मकर राशी. 15 नंबरचं काय 5 आणि 1 6 हे बघा हे पण 9 नंबर म्हणजे 9 बघा तुमचं किती 9 नंबरची कार्ड आहे. म्हणजे मंगळ तुमचं स्ट्रॉंग होतं आहे. म्हणजे तुम्ही आता देवाशी कनेक्ट होत आहे. देवाशी कनेक्ट झाल्यामुळे तुम्ही हार्मिटच्या पोझिशनमध्ये पण जाऊ शकते. बघा देवाशी कनेक्ट झाल्यामुळे हार्मिटच्या पोझिशनमध्ये जाते तुम्ही. हार्मिटच्या म्हणजे एक संत म्हणजे तुम्हाला पैशाची लालसा नसणार कशाची. तुम्ही ह्या भूमिकेत जाते हार्मिटच्या ह्याच्यामध्ये. हे बघा तुम्हाला हा पण आहे बघा 6 नंबर पंची पण 2 कार्ड आली आहेत इथे. हा पण 6 नंबर आज 6 नंबर गुरुचा म्हणजे शुक्राचा नंबर. शुक्र म्हणजे लक्ष्मी तुमच्या घरात येते. म्हणजे हे बघा तुम्ही सगळं जे तुमच्या आयुष्यात घडलं ते तुम्ही पुढे जाताय. पुढच्या मार्गाला जाते. मागचं काही विचार नाही करत आहे. बघा तुम्ही पुढे जाणार आहात. एस ऑफ कप्स तुम्हाला सांगितलं. आणि हे बघा म्हणजे सुंदर कार्ड आले. म्हणजे आणि काय होणार व्हील ऑफ फॉर्च्यून. हे पण 10 नंबर म्हणजे रिबर्थ होतं आहे तुमचं. रिबर्थ होतं आहे म्हणजे न्यू कर्मा संपून वाईट कर्मा संपून तुमचे न्यू कर्मा चालू होते. हे बघा म्हणजे न्यू कर्मा चालू होते. म्हणजे तुमचं डिवाईन ब्लेसिंग पण आहे. तुमची पित्रांची ब्लेसिंग आहे. कुलदेवतेची ब्लेसिंग आहे. सूर्याची ब्लेसिंग आहे. सगळ्याची ब्लेसिंग आहे तुम्हाला. म्हणजे ग्रहांची पण ब्लेसिंग आहे तुम्हाला. देवाची पण ब्लेसिंग आहे. इष्टदेवतेची तुमच्या गुरूंची आणि कुलदेवतेची आणि पित्रांची ते सगळ्यांचीच ब्लेसिंग आहे. बघा
सगळे ब्लेसिंग म्हणजे तुमचे आता कर्म चांगले झालेत. कर्म चांगले झाल्यामुळे तुमच्याकडे बघा पेंटिकल भरपूर येते. म्हणजे एवढा पैसा येतो की तुम्ही दान पण करू शकता, एवढा पैसा येतोय. आणि आज गुरुवार आहे, तुम्ही काहीतरी दान पण कराल. आपण गुरुवारचं कोण नाही कोण भेटलं असतात तर दान करतो. आता तुम्ही मठात जाल तर काहीतरी दान कराल ना, कोण भेटलं तर असं. आता डेव्हिल आता बघा, आता तुमच्या घरात जर अशी ही डेव्हिल एनर्जी असेल, निगेटिव्ह एनर्जी असेल, तर गुप्त नवरात्र चालू आहे. तर तुम्ही एक उपाय करू शकता. आता गुप्त नवरात्र चालू आहे, तुम्ही दुर्गा चालीसा वाचू शकता. आणि दुर्गा कवच आणि दुर्गा चालीसा वाचून झालं की तुम्ही ह्या डेव्हिलच्या नावाने, माझ्या घरातनं निगेटिव्ह एनर्जी मूव्ह होऊ दे, जे कोण आहे त्याच्या नावाने 4-5 लवंग आणि वेलची असेल तर ती घ्या आणि कापराने जाळून टाका. किंवा नंतर थोडेसे लवंग घरातनं काढून टाकून ती जाळून टाका. आणि 1 लिंबू किंवा 2 लिंबू, ज्या किती देवीच्या मूर्ती असतात, 1 लिंबू घरातून काढा, ते देवीजवळ ठेवा. आज ऐकलं तर ज्या दिवशी मी ऐकाल या नवरात्रीत तेव्हाची काढा. आणि लास्टच्या दिवशी नवरात्रीचा तेव्हा तुम्ही रस्त्यावर कुठेतरी बाहेर फेकून येते लिंबू, देवीजवळ काढा आणि ठेवा घरातून. म्हणजे डेव्हिल एनर्जी निघून जाईल तुमच्या घरातून. म्हणजे कालीमाता, आता कालीमातेचं हे असं म्हणजे कालीमाता याच्यावर मात करेल. म्हणजे तुमच्या घरातनं डेव्हिल एनर्जी घरातून बाहेर करा. डेव्हिल एनर्जी गेल्यावर तुमचं हे व्हील ऑफ फॉर्च्यून होतं आहे. व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणजे बघा, तुम्ही स्टारच्या एनर्जीत येणार आहे. स्टार व्हील ऑफ फॉर्च्यून होणार तुमचं, म्हणजे स्टारच्या एनर्जीत येते. म्हणजे तुम्हाला नेम फेम सगळं होणार. बॅलन्सिंग करताय तुम्ही स्टार, म्हणजे नेम फेम तुम्हाला मिळणार. सूर्य तुम्हाला स्टार आला, सूर्याला म्हणजे हे स्टार येईलच, म्हणजे तुम्हाला सूर्य स्टार करणार. नेम फेम द्या, म्हणजे तुम्ही यूट्यूबर वगैरे व्हाल किंवा काही दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुमचं नाव वगैरे होईल, नेम फेम होईल. मग आता हे आलंच, हे मंदिराचं पण कार्ड आहे की तुम्ही हे सगळं जर सेलिब्रेशन पण करू शकता. किंवा तुमच्या घरात एखादं कोटस पूजा बिजा असेल घरात, काय सेलिब्रेशन कराल कसलं ते पण येतं. म्हणजे सुंदर कार्ड आले तुम्हाला ब्लेसिंग. हे बघा, म्हणजे ही जी तुमच्या आयुष्यात टॉवर मुवमेंट आली आहे, ती देव तुमची टॉवर मुवमेंट दूर करणार आहे. म्हणजे टॉवर मुवमेंट जे आले ते दूर करणार आहे. हे बघा, हे पण 7 नंबरचं कार्ड. म्हणजे जे तुमच्यावर लोक चिटिंग करत होती, काय चिटिंग वगैरे करत होती, तुम्हाला लोक फसवत होती, तर त्याच्यावर तुम्ही लक्ष देत नाही आता. कारण आता तुम्ही एवढा स्ट्रेंथ आले तुमच्यामध्ये की तुम्ही ह्या गोष्टी करायला तुम्ही सगळं देवावर सोपवलं आहे. देव आहे तो बघेल असं तुम्ही म्हणता आणि यांच्याकडे दुर्लक्ष करते ह्या गोष्टींकडे. आणि ह्यांना देव आता कर्म देणार, ह्यांचे देव कर्म मिळणार आहे. बघा, हे नंबर राहूचं कार्ड. म्हणजे राहू तुमचं चांगलं होतं आहे. म्हणजे राहूला म्हणजे तुमचं शनी पण चांगलं होतोच. राहू असेल तिथे शनी असतो. राहू केतू तिथे, आता हे राहूचं कार्ड आहे. 2 राहूचे कार्ड आहे बघा, हे राहू केतू दोन्ही कार्ड आले. हा राहू आणि केतू, राहू केतू असे म्हणजे आपल्या शनी पण असतो. हे पण शनीचं हे हा पण शनीसारखंच हे असतं. म्हणजे शनी तुमच्यावर न्याय करू शकतो, राहू तुम्हाला न्याय देऊ शकतो जे तुमच्यावर वाईट वागत आहेत त्यांच्याबद्दल. हे बघा, हे देतचं कार्ड. हे महाकाल देत, आपलं देत कोण बघतो? महाकाल, म्हणजे कालभैरव शंकर. म्हणजे बघा, म्हणजे शंकराची ब्लेसिंग पण, म्हणजे हा पण राहूचंच कार्ड आहे. 13 म्हणजे देत, म्हणजे तुमच्या आयुष्यातलं सगळं नाश होणार आहे सगळ्या वाईट गोष्टींचा. हे बघा, हे किंग ऑफ कप्स. हे बघा, किंग ऑफ वॉन्ड्स. बघा, किंग ऑफ वॉन्ड्स आणि किंग ऑफ सॉर्ड. म्हणजे बघा, आज 3 बघा, आज स्वामीनी पण ब्लेसिंग दिली, म्हणजे 3 देवांची पण तुम्हाला ब्लेसिंग मिळते. आज दत्तगुरूंचा वार आहे. बघा किती सुंदर ब्लेसिंग आलं आहे. दत्त, विष्णू आणि महेश तिन्ही पण आलेत. आज 3 देवांची ब्लेसिंग आली. आज दत्तगुरूंचा वार आहे ना, दत्त, विष्णू, ब्रह्मा, विष्णू, महेश 3 देवांची ब्लेसिंग मिळते तुम्हाला. बघा, 3 देव आलेत, ब्रह्मा, विष्णू, महेश. आज 3 देवांची ब्लेसिंग मिळते तुम्हाला. बघा किती सुंदर काढायला, ब्रह्मा, विष्णू, महेश 3 देवांची ब्लेसिंग मिळते तुम्हाला. हे बघा, जस्टिस आलंच, जस्टिसचं कार्ड. शनिवार, जिथे राहू केतू असतो तिथे शनी येतच. म्हणजे आपल्या जिथे राहू केतू खराब असेल ना, तिथे शनीची 7.5 आपल्या थोडीफार असते. म्हणजे शनी येतो आणि शनी न्याय करतो तुमच्याबद्दल. आता शनी इतके दिवस तुम्हाला 7.5 होती शनीची, आता ती 7.5 जाऊन जेही लोक तुमच्यावर वाईट वागले त्यांच्यावर अन्याय होणार आणि तुम्हाला न्याय करणार. आणि तुमच्याकडे भरपूर ऑपॉर्च्युनिटी येणार, भरपूर लक्ष्मी येणार. शनी आला म्हणजे तुमचं शनी चांगलं होते, भरपूर लक्ष्मी येणार तुमच्या ह्याच्यात. आणि भरपूर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी, बिझनेस, करिअर याच्याबद्दल तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी येणार. म्हणजे जस्टिस म्हणजे शनिदेव न्याय करणार. आता दर शनिवारी शनी चालीसा, 41 दिवस तरी शनी चालीसा वाचा. शनी चालीसा वाचायला विसरू नका. आणि शनीला देव सरसो म्हणजे राईचं तेल घालायला विसरू नका शनीला कधीतरी. म्हणजे उडीद घाला, कधी तीळ घाला, कधी गूळ घाला, कधी फळं घाला देवाला, किंवा जव, तीळ, काळा कपडा, किंवा लोखंड हे असतं लोखंडाचं काहीतरी हे घाला छोटंसं. म्हणजे शनिदेवाला प्रसन्न ठेवा. दर शनिवारी एकदा तरी शनी चालीसा वाचा, किंवा 41 दिवस कंटिन्यू तरी वाचा. म्हणजे शनी चांगला व्हायला. शनी हा आपला कर्मदाता आहे. तर कर्म आपले चांगले झाले तर आपल्याला पुढे लक्ष्मी आपल्या घरात मिळते, पैसा मिळतो. जर कर्म वाईट असेल तर आपल्याला पैसा काही मिळत नाही. आपले सगळे ग्रह रुष्ट होतात आपले, आणि ग्रह
खराब झाले की आपल्याला काहीच मिळत नाही, काहीच आपली कामं होत नाहीत. म्हणून कर्मदाता शनी आहे मेन. जर कर्म आपले वाईट असेल तर आपलं फ्युचर काही चेंज होत नाही. सगळं आपलं फ्युचर आपल्या शनीवर आहे. कारण शनी हे झालं की राहू केतू पण आपल्या पत्रिकेतले हे होतात, सूर्य पण हे होतो. कारण का माहिती आहे, शनी बिघडला वाईट कर्म म्हणजे काय पित्रांवर दाखवले जातात. पितृदोष घरात दाखवला जातो, वास्तुदोष घरात दाखवला जातो. आणि वास्तुदोष पितृदोष म्हणजे कुलदेवतेचा पण त्रास, म्हणजे तुमच्या आयुष्यात काय चांगलं होत नाही. जेव्हा ही लोक चांगले होतात, कुलदेवत चांगली, पित्र चांगले, हे राहू केतू चांगले, तर तुमच्या आयुष्यात सगळं चांगलं असतं. कारण सूर्य पण बिघडतो, पितृदोष असला की आपला सूर्य पण बिघडतो आणि सूर्यामुळेच आपलं नेमफेम मिळतं. आणि या सगळ्या गोष्टी सूर्याला पण दर रविवारी पाणी घाला. रोज घातला तर खूप चांगलं आहे. वेळ मिळत नसेल, कामावर जात असेल, संडेला तरी पाणी घाला. 10च्या आत तरी निदान पाणी घालण्याचा प्रयत्न करा. जी सकाळी 6ला सूर्य येतो पण एवढ्या लवकर कोण उठत नाही, निदान 10च्या आत तरी सूर्याला पाणी घाला. सूर्य खूप आपला चांगला हवा. राहूसाठी संध्याकाळ नवग्रह स्तोत्र वाचाल तर जास्त चांगले, आपले सगळे ग्रह चांगले होतात हे करून. आणि आता गुरुपौर्णिमा येते, गुरुचरित्र चालू ठेवा, स्वामींची पोथीच चालू ठेवा. हे स्ट्रेनचं काळ आलं. स्ट्रेन म्हणजे दुर्गादेवी. आता हे आहे, नवरात्र चालू आहे म्हणजे दुर्गादेवी आली बघा. इथे किती देवी बघा, 2 देवी बघा, कालीमाता आली, दुर्गादेवी आली बघा. तुम्हाला स्ट्रेंथ आणि सगळं नॉलेज देते बघा. विक्ट्री म्हणजे आता तुम्ही जे निगेटिव्ह एनर्जी आली, जी कधी थर्ड पार्टी तुमच्या आयुष्यात होती, त्याच्यात तुम्ही विजय मिळवता. विक्ट्री बघा. 3री देवी आली. तुम्ही म्हणता नाही बघा, ब्रह्मा विष्णू महेश पण आलेच आणि दुर्गा सरस्वती आणि पार्वती तिन्ही देव्या पण आल्या तुमच्या आयुष्यात बघा. ते गेलं देवीचं काढ आहे बघा. बघा आता काय बघा, आता काय बोलू शकत नाही तुम्ही बघा. लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती तिन्ही देवी आल्या. आज गुप्त नवरात्र बघा. आज गुप्त नवरात्र आहे, तिन्ही देवी आले, सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती आलं ना. सगळ्या ब्रह्मा विष्णू महेश आले, तसं तिन्ही देवी पण आल्या बघा. दुर्गा, सरस्वती ज्ञान देते. ही ज्ञान म्हणजे हाडचक्र, क्राऊनचक्र तुमचं ओपन करणं, ही लक्ष्मी. तिन्ही देवी आलेत बघा. किती सुंदर गुरुवारची ब्लेसिंग आली आहे तुम्हाला हे करून. आणि हे बघा हे मॅजिशियनचं काळ म्हणजे सगळं तुमचं मॅजिशियन होणार आहे तुमच्या आयुष्यात बघा. सगळं मॅजिशियन होणार आहे आयुष्यात बघा. सगळं काय खूप चेंजेस होणार, म्हणजे न कळत तुम्हाला न सांगता चेंजेस होणार. असं मॅजिक होणार तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्हाला असं अरे एवढ्या लवकर माझ्या आयुष्यात असं घडू शकतं का असं तुम्हाला वाटते. म्हणजे बघा तिन्ही गोष्टी आहेत मॅजिशियनकडे. पॉवर पण आहे, मनी पण आहे आणि ग्रोथ पण आहे. सगळ्या गोष्टी म्हणजे फायनान्स, प्रॉपर्टी बिपर्टी सगळं तुम्हाला सगळं चांगलं होणार. सगळ्या मॅनिफेस्टेशन सगळं अचानक होणार सगळं तुमचं आयुष्यात बघा. किती सुंदर कार्ड आहे, सुंदर ब्लेसिंग आली आहे. सगळे कार्ड सुंदर आले आहेत. आज गुरुवार आहे. स्वामींनी खूप छान आशीर्वाद दिला आहे स्वामींनी. आणि तिघांचा म्हणजे दत्तगुरूंचा पण आशीर्वाद, ब्रह्मा विष्णू महेशनी पण आशीर्वाद दिला आहे. दुर्गा सरस्वती म्हणजे देवीनी पण आशीर्वाद दिला. नवरात्राचा लक्ष्मी, पार्वती आणि ही तिघांनी पण सुंदर ब्लेसिंग दिली आहे. त्यामुळे आज देवीला पण थँक्यू बोला. दुर्गा कवच वाचा, दुर्गा चालीसा वाचा आणि देवाचं पण हे वाचा, विसरू नका. आणि नवग्रह शांत करायला आपले नवग्रह स्तोत्र वाचा. प्रत्येक स्तोत्राचा वेगळं दर 12ला वाचला तरी जास्त बेस्ट आहे. आणि शनीच्या देवळात जायला विसरू नका. शनी चालीसा वाचायला विसरू नका. थँक्यू माझ्या देवा. माझ्या सोल परिवाराला चांगली स्वामी चांगल्या ब्लेसिंग द्या. आणि कोणाच्या वाईट निगेटिव्ह एनर्जी असेल, वास्तुदोष, पितृदोष असेल तो घरातनं बाहेर काढा लोकांचा. कालीमाते, दुर्गादेवी, कोणाच्या घरात माझ्या सोल परिवारमध्ये निगेटिव्ह एनर्जीचा त्रास असेल तर ती निगेटिव्ह एनर्जी दूर कर त्यांच्या घरातून. आणि जरा दुर्गा चालीसा, दुर्गा कवच वगैरे काय वाचाल तेव्हा ग्लासात थोडंसं पाणी घ्या आणि ते पाणी वाचून झालं तर फुंक मारा आणि घरात शिंपडा. म्हणजे घरात निगेटिव्ह एनर्जी थोडी शांत वाटते, थोडी मूव होते असं. आणि लिंबू घरातनं काढून देवाकडे ठेवा. लवंग आणि वेलची थोडीशी जाळा. त्या निगेटिव्ह एनर्जीच्या नावाने तुमचं वाचून झालं की नवरात्री पण थोडा तरी तुम्हाला फरक पडेल. आणि तुमचं सगळं हे न्यू फ्युचर आहे, व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणजे सगळं तुमचं फ्युचर चेंज होईल. थँक माझ्या सोल परिवार.